नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। कुंडकेश्वर महादेवाचे अप्रतिम 5 उपाय। 1. एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यास त्या औषधाचा कोणताही परिणाम होत नसेल तर त्या व्यक्तीने औषध घेण्यापूर्वी एकदा कुंडकेश्वर महादेवाला स्मरण करून बाबांना विनंती करा, बाबा हे औषध माझ्या अंगाला लागू दे। असे केल्याने औषधाचा प्रभाव व्हायला सुरुवात होते। 2. एखाद्या आजाराची तपासणी करण्यासाठी किंवा ऑपरेशनला जाताना मनाला वाटते की मोठा आजार होण्याची भीती वाटते तर महादेवाच्या नामाचा जप केला पाहिजे। यामुळे रिपोर्ट नॉर्मल येऊ लागतो। ऑपरेशन करायची गरज पडत नाही। आयुष्यात कोणताच रोग होत नाही। कुंडकेश्वर महादेव रोग आणि रोगांपासून मुक्ती देणारा देव आहे। काळाचा प्रभावही कमी करणारा देव आहे। मन अशांत होईल तेव्हा महादेवाचे नामस्मरण करत राहावे। 3. एखादी व्यक्ती आजाराने ग्रस्त असल्यास आणि तो आजार पिछा सोडत नसेल तर 1 लोटा पाणी आणि 1 बेलपत्र भगवान शंकराच्या मंदिरात जा। कुंडकेश्वर महादेवाच्या शिवलिंगाच्या नावाने बेलपत्र अर्पण करा आणि पिंडीच्या दिंडीचे मुख म्हणजे अशोक सुंदरीच्या जागी असावे आणि त्यानंतर 1 लोटा पाणी हळूहळू बेलपत्राला समर्पित करावे। आपल्या मनातील इच्छा करताना जिथून थोडं पाणी खाली पडतं ते पत्र्यांमध्ये उचलून या पाण्याच्या उपायाने रोगांचा हळूहळू आणि नेहमी उपचार करावा। 4. एखाद्या व्यक्तीला तीव्र पोटदुखी होत असेल तर त्याने कुंडेश्वर महादेवांचा एका सरळ उपायाने तुरंत आराम भेटतो। तुमच्या स्वयंपाकघरात जिथे पाण्याचे भांडे, बादली किंवा आपण पाणी ठेवतो अशी जागा तेथे उभे राहून 1 वाडगा 1 ग्लासात थोडे पाणी घेऊन महादेवाचे स्मरण करा व ते कमीत कमी 7 वेळा भोले बाबांचे स्मरण करा व ते पाणी त्या पोट दुखणाऱ्या व्यक्तीला पाजा। 10 ते 15 मिनिटात पोटदुखी दुखण्यापासून आराम मिळू लागतो। 5. एखादा व्यक्ती ज्यांना किडनी, लिव्हर, कॅन्सर, सोरायसिस, त्वचारोग किंवा मोठ्या बिमारीपासून त्रस्त आहे तर तो महादेवाच्या शिवलिंगावर 1 लोटा जल कुंडेश्वर महादेवांच्या नावाने अर्पित केल्याने व ते पाणी महादेवाचे नामस्मरण करून ग्रहण केल्याने हळूहळू सगळ्या रोगांपासून मुक्ती मिळते। किडनी डायलिसिस या उपायाने बंद होते। तर मैत्रिणींनो, माहिती आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।